देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे। भाजप विधिमंडळ गटनेत्यांची बैठक मुंबईमध्ये होणार आहे आणि या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आज किंवा उद्या भाजपच्या विधिमंडळ गटनेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री पदासाठी भाजप ठरवणार त्या नावाला समर्थन देणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी स्पष्ट केलेलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? पीटीआयने वृत्त दिलेलं आहे की मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झालंय, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहे। बरोबर आहे। पीटीआयच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे। पीटीआयने असा दावा केलाय की भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित झालेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये उद्या 3 तारखेला जी बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये शिक्कामोर्तब होईल। आमदारांच्या बैठकीमध्ये पक्षाचे निरीक्षक दिल्लीहून येतील आणि त्यानंतर अधिकृतपणे देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं जाईल असं कळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेचा जो काही पेच आहे तो कायम आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी इतर महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा सुरू होती। अखेर मुख्यमंत्री पदाचा तोडगा निघालेला आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल, मात्र मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार कोण याबाबत भाजपकडून घोषणा करण्यात आली नाही। त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात स्पष्टता येत असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील आणि उद्या होणाऱ्या मुंबईतील विधिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचं नाव अधिकृतपणे घोषित केलं जाईल। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।